नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला। मात्र या बैठकीला जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने उपस्थिती लावली नसल्याने आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी आयुष्मान कार्ड ई-केवायसी मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले। गेल्या 5 महिन्यात 5,979 रुग्णांना सुमारे 11 कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली। तसेच दिवाळीत मोठे आरोग्य शिबिर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा अध्यक्षांना त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित झालेल्या योजनेचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय यंत्रणा, खासगी रुग्णालय या योजनेमध्ये अंतर्गत असे 94 प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी, सीओ, आमचे CS, WHO वगैरे सगळी यंत्रणा वगैरे सगळे उपस्थित होते। 94 पैकी 84 हॉस्पिटल हे शासनाचे आहेत, शासकीय आहेत आणि 10 हॉस्पिटल हे खाजगी आहेत। या EMS 2.0 म्हणजे केंद्र सरकारची एकत्रित योजनेचा 26 फेब्रुवारी 2026 ला याचा शुभारंभ झाला आणि गेल्या 5 महिन्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे। 5,979 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन 11 कोटी 19 लाख रुपयाचा निधी यासाठी आम्ही मंजूर केलेला आहे। गत वर्षी या योजनेच्या माध्यमातून 3,673 रुग्णांना 7 कोटी 12 लाख रुपयाचा लाभ वितरित करण्यात आला होता। या वर्षी 5 महिन्यामध्ये या उद्दिष्टाला पर्यंत देण्यात आलेला आहे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील जे काही बालकं असतील त्यांच्या सुदृढ आयुष्याची काळजी घेण्यासाठी दिवाळीमध्ये पेडियाट्रिकचा एक मोठा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आलेला आहे। माननीय पालकमंत्री महोदयांशी सकाळी साहेबांशी माझी चर्चा झाली। या अनुषंगाने प्रस्तावित मेडिकल कॉलेज ज्याचं 6 महिन्यामध्ये लोकार्पण होईल, यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या जिल्ह्यामध्ये याच ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या काही यंत्रसामुग्री लागेल ती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये या ठिकाणी जे काही रुग्ण असतील त्यांचे 0 पासून 5 लाख, 10 लाख, 22 लाखापर्यंतचे उपचार करण्याचा उद्देश योजनेच्या माध्यमातून आजच्या बैठकीमध्ये निश्चित केला आहे। आजच्या बैठकीला एक चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु उपस्थित नव्हते। हा पहिला माझा 34वा जिल्हा पहिला अनुभव आहे की या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते। मी आशा करतो की पुढच्या बैठकीमध्ये माननीय लोकप्रतिनिधीच्या सूचना या रूट लेवलच्या असतात ते मिळतील। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नंदुरबार।